शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी घेऊन दिनांक 16 मे रोजी दुपारी 1 वाजता शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा चांदूर बाजार तहसील कार्यालयावर धडकला। लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात काढलेल्या या आक्रोश मोर्चातून शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर निनादून गेला होता। चांदूर बाजार पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असल्याचं दिसून आलं। आज चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून या सरकारच्या शेतकरी विरोधी कृतीचा निषेध केला आहे। निवडणुकीच्या दरम्यान माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आमची जर सत्ता आली तर सत्ता आल्याबरोबर सर्वांचं कर्ज आम्ही तात्काळ माफ करू आणि शेतीमालाला योग्य हमीभाव देऊ। परंतु सरकार येऊन 4 ते 5 महिने झाल्यावर सुद्धाही शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रश्नाकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही। म्हणून या राज्यातील शेतकरी आक्रमक होऊन विविध आंदोलन आयोजित करीत आहे। त्याच निमित्तानं आज चांदूर बाजार तालुक्यात आम्ही लोकविकास संघटनेच्या वतीने एक आक्रोश मोर्चा काढून या सरकारचा निषेध केला आणि जवळपास 2000 अर्ज आम्ही कर्जमाफीचे भरून या सरकारच्या दारी दिले आहे की आमची कर्जमाफी तात्काळ करावी, अन्यथा आम्ही याहीपेक्षा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊ आणि त्याची जबाबदारी या सरकारवर लागेल। धन्यवाद। शेतमालाला हमीभाव शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करून चांदूर बाजार तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। त्याचप्रमाणे शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे फॉर्म देखील भरून तहसील कार्यालयात देण्यात आले। यावेळी लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी माहिती दिली। जन्मताई न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।